राहुल गांधींच्या यात्रा निरर्थक, कोणतेही समर्थन मिळत नाही. बावनकुळेंचा किसान सन्मान यात्रेवर हल्लाबोल. लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर किसान सन्मान यात्रेवरून महसूल मंत्री चंद्रकांत बावनकुळे यांनी जोरदार टीका केली आहे. शेतकऱ्यांचा सन्मान भाजपाच्या काळात झाला, काँग्रेसने 65 वर्षात काय केलं असा सवाल त्यांनी विचारला आहे. आता सपकाळ रिकामे आहेत. राहुल गांधी यांना सवय आहे कुठलीही यात्रा काढायच्या आणि त्या यात्रा निरर्थक असतात. या यात्रेला समर्थन मिळत नाही. या निरर्थक यात्रा असतात. त्या यात्रा काढायची ती सवय म्हणून ही यात्रा काढत आहेत. माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी शेतकऱ्यांना जे वचन घोषणा 2014मध्ये, 2019च्या निवडणुकांमध्ये आणि 2024च्या निवडणुकांमध्ये शेतकऱ्यांकरिता जो जाहीरनामा, संकल्पनामा मोदीजींनी दिला आहे, तो संकल्पना, जाहीरनामा आमचं सरकार, मोदीजी सरकार पूर्ण करत आहे. महाराष्ट्राचं आणि देवेंद्रजींच्या सरकार पूर्ण करत आहे. आता काँग्रेस पार्टी त्यांच्या 65 वर्षाच्या काळात जे करू शकले नाहीत ते सर्व विषय आमचं डबल इंजिन सरकार मार्गी लावते. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याकरिता आमचं सरकार काम करत आहे. दिवसाला 12 तास आमचं सरकार शेतकऱ्यांना वीज देणार आहे आणि पुढच्या 3 वर्षात आम्हाला ती द्यायची आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच्या सरकारने शेतकऱ्यांना मोफत बियाणे द्यायचा निर्णय घेतला आहे. जे वचनं 2014च्या निवडणुकीमध्ये, 2019च्या निवडणुकीमध्ये आणि 2024च्या निवडणुकीमध्ये जे शेतकऱ्याकरता जाहीरनामा, संकल्पनामा आमच्या मोदीजींनी दिला होता, तो संकल्पनामा, जाहीरनामा आम्ही आमचं शासन, मोदीजी आणि महाराष्ट्राचं देवेंद्र फडणवीसचं सरकार पूर्ण करत आहे. आता काँग्रेस पार्टी त्यांच्या 65 वर्षाच्या कार्यकाळामध्ये जे करू शकली नाही ते सर्व शेतकऱ्याचे विषय हे आमचं डबल इंजिन सरकार मार्गी लावत आहे. आणि आता सपकाळ रिकामे आहेत. जसं राहुल गांधीला सवय आहे कुठल्या यात्रा काढायची आणि ती यात्रा निरर्थक आणि त्या यात्रेला काही समर्थनही मिळत नाही, निरर्थकच असतात. त्यामुळे यांची जी सवय आहे यात्रा काढायची, त्या सवयीप्रमाणे ते काढतात आहे. पण शेतकऱ्याचे प्रश्न सोडवण्याकरता आमचं सरकार काम करत आहे. शेतकऱ्यांना दिवसाने 12 तास वीज आम्हाला द्यायची आहे. पुढच्या 3 वर्षामध्ये माननीय देवेंद्र फडणवीसच्या सरकारने, आमच्या सरकारने शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा निर्णय घेतलेला आहे. शेतकऱ्याचे पांढर रस्ते बांधकामाचा निर्णय आम्ही घेतला आहे. शेतकऱ्याचे रस्ते मोठे करून देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. शेतकऱ्यांना PM किसान योजनेमध्ये आम्ही त्या ठिकाणी केंद्र राज्य सरकारचे 12,000 रुपये देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. शेतकऱ्यांना बियाणे देण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे. 1,000 निर्णय मी सांगू शकतो. पीक विमा योजनेचे निर्णय आहे. त्यामुळे आता त्यांच्याकडे काही शिल्लक नाही आहे. 65 वर्ष त्यांनी काय केलं सांगता येत नाही. महाराष्ट्रात 45 वर्ष सरकार होतं, त्यांनी काय केलं जेव्हा सांगता येत नाही, तेव्हा जनतेमध्ये संभ्रम तयार करून राजकारणाची रोजीरोटी शेकण्याकरता अशा यात्रा निघताय असं मला वाटतं. याला तरुण आहे हर्षवर्धन सपकाळनी टीका सुद्धा केली आहे की भाजप हा जातीवादी पक्ष आहे, त्यामुळे पुढे सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नावर भाजप हे दुर्लक्ष करतात. कसं त्याकडे त्यांना त्याचं पट टिकवायचं आहे. राहुल गांधींनी त्याला बनवलं आहे अध्यक्ष. त्यांना पट टिकवण्याकरता काहीतरी क्लिप पाठवा लागतात राहुल गांधीला, म्हणून त्या तयार करून पाठवतात. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, नागपूर.